लेक्चर म्हणून 13 वर्ष काम केलं. त्याचबरोबर मी बेसिकली डिप्लोमा होतो. त्यानंतर मी म्हणजे हे सर्व्हिस करत असताना इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअरची एक्झाम्स दिल्या सेल्फ स्टडी करून. त्यातनं मी AMI केलं आणि त्या डिग्रीच्या बेसवरती मी MPSC थ्रू प्राचार्य पदावरती 22 वर्ष सेवा केली आणि ऑगस्ट 19 मी सेवानिवृत्त झालो आहे. आणि तेव्हापासून मी मोटिवेशनल स्पीचेस या युवा पिढीला प्रेरणा देणारे विचार देत असतो. तर तेच विचार लहान मुलांना पण मिळावे म्हणून मी मराठीमध्ये देतो. ॲक्च्युली माझे सर्व व्याख्यानं हिंदीमध्ये आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला विचारू इच्छितो की आपल्याकडे युवा दिन कोणत्या तारखेला साजरा होतो माहिती आहे? यूथ डे. बालिका दिन माहिती आहे किती तारखेला? 3 जानेवारी. हां, आणि 12 जानेवारीला काय? बरोबर आहे, बरोबर बोल. 12 जानेवारीला युवा दिन साजरा होतो. मग 12 तारखेला राजमाता जिजाऊ माँसाहेब, जे संस्कारांचं माहेरघर म्हणूया पण त्यांना, तर त्यांची जयंती असते. आणि दुसरे म्हणजे युवकांच्या काळातील ताईत म्हणजे स्वामी विवेकानंद. तर स्वामी विवेकानंदांनी अनमोल विचार मागे ठेवलेला आहे, जे अनंत काळ येणाऱ्या नवीन पिढ्यातील युवकांना, विद्यार्थ्यांना प्रेरणा देतील असे त्यांचे विचार आहे. ते फक्त 40 वर्ष जीवन जगले, परंतु त्यांनी जे विचार, अनमोल विचार मागे ठेवले आहे ते अनंत काळ नवीन पिढ्यातील युवकांना प्रेरणा देत राहतील. आणि त्यातील 1-2 विचार मी या ठिकाणी सांगू इच्छितो की स्वामी विवेकानंदांचं एक स्लोगन आहे युवकांसाठी, बालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी. अराईज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय गाठत नाही. अथक परिश्रम करा, मेहनत करा आणि आपला ध्येय हासिल करा. स्वामी विवेकानंदांनी पण सांगितलं, हे विश्व एक व्यायामशाळा आहे आणि आपण सर्व इथे कशासाठी आलो आहोत? व्यायाम करण्यासाठी. त्यांचं सांगण्याचा अर्थ असा नाही की आपल्या सर्वांना मल्ल व्हायचं. त्यांच्या सांगण्याचा व्यापक अर्थ असा आहे, आपल्याला शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम व्हायचं आहे. आपलं मनगट, आपलं मन आणि आपला मेंदू बलवान बनवायचा आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल? शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जिमलाच गेलं पाहिजे असं काही नाही. ज्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे जाऊ शकता, नो प्रॉब्लेम. परंतु सर्वसामान्यांसाठी सांगतो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे जे शारीरिक श्रम करण्याची संधी आहे, मग सकाळी उठल्याबरोबर आपले अंथरूण पांघरूणच्या घड्या घालणं, झाडू मारणं, पाणी, काय अनेक कामं असतात घरामध्ये, बाहेर भरपूर कामं असतात. जे जे शारीरिक श्रम करण्याची कामं आहेत ते आपण मन लावून केले पाहिजे. त्यातून आपल्या शारीरिक हालचाली होतात आणि शारीरिक क्षमता विकसित होते. ज्यांना काहीच काम नाही, कारण काय आजकाल सध्या प्रत्येक घरामध्ये एकुलता एक लाडका मुलगा असतो, एकुलता एक लाडकी मुलगी असते, खूप लाडात वाढलेलं असतं, त्यांना काम करण्याची सवय नसते किंवा काम करण्याची लाज वाटते. त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो, सकाळी लवकर उठा, रनिंग करा, जॉगिंग करा, स्विमिंग करा, सायकलिंग करा, योगासनं करा, प्राणायाम करा, मैदानी खेळ खेळा. त्यातून तुमच्या शारीरिक क्षमता विकसित होतील, जेणेकरून दिवसातून एकदा तरी शरीरातून घाम निथळेल एवढे शारीरिक श्रम आपले झाले पाहिजे. आता मी या ठिकाणी सुद्धा तुमच्या समोर जो उभा आहे, मी नक्षत्र लॉन्सपासून, तुम्हाला माहिती असेल गंगापूर रोडला, तिथून मी सायकलवर इथपर्यंत आलो आहे. आज सकाळी व्यायाम झाला आहे. मी योगाला न जाता इकडे सायकलवर आलो. तर कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपलं शारीरिक श्रम एवढे झाले पाहिजे, दिवसातून एकदा तरी शरीरातून घाम निथळला पाहिजे, एवढे शारीरिक श्रम आपले झाले पाहिजे. त्यातून आपण शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहू, आपण निरोगी राहू, आपल्याला कुठल्याही प्रकारचा रोग होणार नाही. दुसरी गोष्ट, मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपल्या मनावरती, आपल्या इंद्रियांवरती आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या विकारांवरती ताबा असला पाहिजे. विकार कोणते? थोडक्यात सांगतो, काम, कामना, इच्छा, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, द्वेष, आळस, नैराश्य, उदासी यांना मनातून हद्दपार करा. नेहमी आनंदी राहा, उत्साही राहा, कार्यतत्पर राहा, स्वतःला चांगल्या कामामध्ये व्यस्त ठेवा, चांगले विचार आत्मसात करा, त्या विचारांना कृतीत आणा, आचरणात आणा, त्यातून तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल होईल. फक्त विचार करत बसणं नाही, तर विचारांना कृतीत आणणं महत्त्वाचं आहे. कारण कृतीना विचार वांजोटे असतात. म्हणजे जे चांगले विचार आपण आत्मसात करतो त्या विचारांना कृतीत आणणं गरजेचं आहे. त्यातून तुमच्या मानसिक क्षमता विकसित होतील आणि भविष्य उज्ज्वल होईल.
तिसरी गोष्ट, बौद्धिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी, आपल्या बुद्धीचा विकास होण्यासाठी आपण सर्व काय करत आहात? इथे ज्ञानार्जन करत आहात, शिक्षण घेण्यासाठी शाळेत येत आहात. मग हे शिक्षण घेत असताना स्वामी विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या मनामध्ये एका वेळेस एकाच कामाविषयी विचार चालू असले पाहिजे. शिक्षक काय समजून सांगताय? ज्यावेळेस वर्गात शिक्षक शिकवतात, जसं तुम्ही आता या ठिकाणी माझं व्याख्यान ऐकताय, तसं वर्गात सुद्धा ज्यावेळेस शिक्षक आपल्याला शिकवतात त्यावेळेस एकाग्रचित्ताने ते विचार समजून घेतले पाहिजे. ते काय समजून सांगताय ते समजून घेतलं पाहिजे. त्यावेळेस आपल्या मनामध्ये इतर विचार येता कामा नाही. नाहीतर मग शिक्षक शिकवतायत आणि आपण मित्रांशी गप्पा मारतोय, किंवा मधली सुट्टी कधी होईल, आईने डब्बा काय दिला असेल, जेवण काय केलं असेल, विचार आपल्या मनामध्ये येत असतील तर तुम्ही ज्ञानी होऊ शकत नाही. तर ज्यावेळेस शिक्षक आपल्याला शिकवतात त्यावेळेस एकाग्रचित्ताने आपण ते समजून घ्यायचं आहे. त्यावेळेस आपल्या मनामध्ये इतर विचार येता कामा नाही. ज्यावेळेस तुम्ही एखादं पुस्तक वाचतायत, ते पुस्तक वाचत असताना जे वाक्य तुम्ही वाचतात त्या वाक्याचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे, त्याचं चित्र मनामध्ये उभं असलं पाहिजे. अशा पद्धतीने एकाग्रचित्ताने तुम्ही वाचलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे. आणि स्वामी विवेकानंदांनी सांगितलं आहे की ज्ञानी माणसाचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे तो एकाग्रचित्त असतो. आणि एकाग्रचित्ततेची वेगळी व्याख्या नाही. एकाग्रचित्ततेची एवढीच व्याख्या आहे, आपल्या मनामध्ये एका वेळेस एकाच कामाविषयी विचार चालू असले पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही एकाग्रचित्ताने अभ्यास कराल तर तुम्ही खरंच ज्ञानी व्हाल. आणि जेव्हा या भारतातील प्रत्येक युवक, प्रत्येक युवती शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम होतील तेव्हाच आपला भारत देश हा आत्मनिर्भर बनू शकेल. आता एक दोन छोट्या मुलांची गोष्ट मी सांगतोय ज्यांना शाळेचा कंटाळा होता. तुमच्यापैकी किती लोकांना, किती विद्यार्थ्यांना, किती बालकांना शाळेत जायचा आवड नाही? वर बोट करा. शाळेत जायची आवड नाही, शाळा आवडत नाही. बरं बरं, ठीक आहे. ज्यांना शाळा आवडते ते निश्चितच अजून पुढे जातील, आणि ज्यांना आवडत नाही त्यांची गोष्ट मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. तर चार्ल्स नावाचा एक विद्यार्थी होता ज्याला शाळा आवडत नव्हती. तर एक दिवस अचानक त्याच्या वडिलांनी विचारलं, बाळा आज तू शाळेत का बरं गेला नाहीस? तो 15 वर्षाचा होता, त्याचं नाव चार्ल्स होतं. तो म्हणाला, बाबा मला शिकायचा कंटाळा आहे, या शिक्षणाचा काही उपयोग नाही असं मला वाटतं. तर वडील म्हणाले, तुला पुरेसं ज्ञान झालंय असं तुला वाटतं का? चार्ल्स म्हणाला, नाही बाबा, माझा मित्र जॉर्ज याच्यापेक्षा माझं ज्ञान थोडं जास्तच आहे. जॉर्जने 3 महिन्यापूर्वी शाळा सोडली. त्याचे वडील खूप श्रीमंत आहे तरी त्याने शाळा सोडली. वडील म्हणाले, ठीक आहे, तुला शिक्षण आवडत नसेल तर शाळेत जाऊ नकोस. तो खुश झाला आणि घरातून बाहेर पडू लागला. दरवाजात असताना वडिलांनी परत त्याला बोलवलं आणि सांगितलं, हे बघ, तुझं मन जर शाळेत लागत नसेल तर तू शाळेत जाऊ नकोस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला शाळेत जायचं नसेल तर तुला कामावर जावं लागेल. तू काम न करता बसून, आळशीपणे बसून राहणं मला सहन होणार नाही. दुसऱ्या दिवशी ग्रे मुलगा चार्ल्सला घेऊन एका तुरुंगाची भेट घ्यायला गेला. तुरुंगामध्ये, त्या तुरुंगामध्ये ग्रेचा एक वर्गमित्र होता, तो पण तिथे तो कैदी होता. तर त्याला भेटण्यासाठी मुलाला घेऊन तो त्या तुरुंगात गेला. तिथे गेल्यानंतर आपल्या कैदी मित्राला तो भेटला आणि म्हणाला, मित्र हरमन, तू भेटल्यामुळे मला आनंद झाला, पण या अवस्थेत आणि ते तुरुंगात भेटल्यामुळे वाईटही वाटते. इतक्यात हरमनची नजर चार्ल्सवर पडली. त्याने विचारलं, हा तुझा मुलगा का? ग्रे म्हणाला, होय, हाच माझा मोठा मुलगा चार्ल्स. आपण याच्या वयाच्या असताना शाळेत जात होतो, तुला आठवतात का ते दिवस? कैदी हरमन म्हणाला, आठवतात तर, पण ते दिवस मी विसरू शकलो असतो तर किती बरे झाले असते. मला ते दिवस स्वप्नासारखे वाटतात.
ग्रेने विचारलं, पण तू या तुरुंगात कसा आलास, हे झालं तरी कसं? कैदी हरमन म्हणाला, माझी गोष्ट काही फार मोठी नाही, अगदी थोडक्यात सांगतो. आळशीपणा आणि दुबळे शरीर यामुळे मला काहीच जमले नाही. मला शिक्षण आवडत नव्हते. माझे वडील श्रीमंत होते आणि श्रीमंत बापाच्या मुलाला शिक्षणाची गरज नाही असं मला वाटत होतं. तर वडिलांच्या मृत्यूनंतर भरपूर संपत्ती माझ्या हातात आली. त्यातील एक पैसाही माझ्या स्वतःच्या कमाईचा नव्हता. त्यामुळे त्या संपत्तीचे महत्त्व आणि किंमत मला कळाली नाही. सर्व संपत्ती माझ्या हातातून कशी निसटून गेली मला समजले सुद्धा नाही. जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी द्रव्यहीन आणि दरिद्री झालो होतो आणि पैशाची जरूरत खूप होती. म्हणून मी कष्ट न करता, श्रम न करता झटपट पैसे मिळवण्याची किंवा द्रव्य मिळवण्याची युक्ती शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्या युक्तीचा काय परिणाम झाला हे तुझ्या समोर आहे. मी इथे तुरुंगात येऊन पोहोचलो. इतक्यात वॉर्डनने हरमनला कामावर बोलून नेले. आपली तुरुंगातील मित्राशी भेट झाल्यानंतर ग्रे मुलगा चार्ल्सचा म्हणजे पुत्र चार्ल्सचा घेऊन घरी निघाला. परत जात असताना रस्त्यात त्याने चार्ल्सला विचारलं, हे बघ, तुला मी म्हटलं होतं तुला शाळेत जायचं नसेल तर तुला कामावर जावं लागेल, तेव्हा तुला वाईट वाटलं होतं ना? हा माझा मित्र हरमन, याच्या आयुष्यावरून तुला सर्व काही शिकता येईल. जगात मला लोक श्रीमंत समजतात आणि ते खरंही आहे, परंतु मी तुझ्यावर चांगले संस्कार घालू शकतो, तुला चांगलं शिक्षण देऊ शकतो, परंतु तू संपूर्ण आयुष्य आळशीपणात काढू शकशील इतका श्रीमंत मी नाही आणि तशा प्रकारचा श्रीमंत मी होणारही नाही. हरमनचं आयुष्य बघून आणि हे सर्व ऐकून चार्ल्सचे डोळे उघडले. त्याने वडिलांना सांगितलं, बाबा, उद्यापासून मी नियमित शाळेत जाईल. असाच एक दुसरा मुलगा, त्याची पण गोष्ट अशीच आहे, त्यालाही शाळा आवडत नव्हती. तर त्याचं नाव जॉन ॲडम्स. जॉनने वडिलांना सांगितलं, बाबा, मला या शिक्षणातून मुक्त करा. वडील म्हणाले, ठीक आहे, तू शाळेत जाऊ नकोस, परंतु आपल्याकडे थोडी दलदलीची जमीन आहे, त्या जमिनीमध्ये चर खोदून ते पाणी काढून दे आणि त्या जमिनीची मशागत कर आणि शेती कर. जॉनने चर खणण्याचं काम मान्य केलं आणि शाळा सोडली. दुसऱ्या दिवशी तो सकाळी गमेलं टिकाव पावडे घेऊन शेतात गेला. दिवसभर तो चर खणत राहिला. दुपारपर्यंत तो खूप थकून गेला होता, दमून गेला होता. चर खणता खणता त्याने खूप विचार केला. संध्याकाळी दमून बाकून घरी आल्यानंतर त्याने वडिलांना सांगितलं, बाबा, उद्यापासून मी नियमित शाळेत जाईल. अर्थात वडिलांनी त्याला मान्यता दिली. तो नियमित शाळेत जाऊ लागला. मन लावून त्याने अभ्यास केला आणि हा जॉन ॲडम्स वॉशिंग्टन नंतर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. का? तर त्याने शालेय जीवनामध्ये, पुढे महाविद्यालयीन जीवनामध्ये त्याने स्वातंत्र्य युद्धात भाग घेतला आणि तोच वॉशिंग्टन नंतर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. तर मित्रांनो, आपल्याला शाळेत जायला आवडेल ना? हो ना? कोणाला आवडत नाही आता शाळा? तुला आवडत नाही का? ठीक आहे, आवडेल. अजून अजून मोठं झालं तुला आपोआप आवडेल. हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या गोष्टीची आपण सवय करतो ना ती गोष्ट आपल्याला आवडायला लागते. जर तुम्ही आत्तापासून वाचनाची सवय लावली तर तुम्हाला वाचनाची गोडी लागेल. रोज एक तरी धडा वाचला पाहिजे, नियमित वाचला पाहिजे. हळूहळू तुम्हाला वाचनाची गोडी लागेल आणि तुम्हाला अभ्यास आवडू लागेल, तुम्हाला शाळा पळणं आवडू लागेल आणि तुम्ही हुशार विद्यार्थी व्हाल हीच अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.